नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड नगर परिषद निवडणूक मतदान चालू असताना महाडमध्ये मोठा राडा झाल्याची घटना काल दुपारी घडली होती. विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला. यामध्ये सुशांत जाबरे यांच्या भाडांची तोडफोड करण्यात आली. तालुक्यामध्ये विकास गोगावले यांची गुंडगिरी अजूनही कायम असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. काल झालेल्या भांडणामुळे महाड शहर पोलीस ठाण्यात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह पुतण्या आणि भाचा या अन्य 18 जणांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी सुशांत जाबरे हे आपल्या चालक आणि बॉडीगार्ड सोबत महाड नगर परिषद निवडणुकीचा आढावा घेण्याकरिता आले असता आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी आणि इतर लोकांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सुशांत जाबरे यांचे बॉडीगार्ड याची रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि बॉडीगार्डच्या अंगावर रिव्हॉल्वर दाखवून तुमचा आज गेम करतो असं बोलून जीव ठार मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे फिर्यादी यांची सोन्याची चेन आणि फिर्यादी यांचे बॉडीगार्ड चालक यांचे एकूण 4 मोबाईल आरोपींनी लंपास केले. या प्रकरणी आरोपी विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे सर्व राहणार ढालकाठी तसेच सिद्धेश्वर शेठ राहणार पोलादपूर यांच्यासह अन्य 10 जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम 109 तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खुशाल खेडेकर आणि संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करतायत. कोकण वार्ता न्यूज, सचिन पवार, महाड, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.